बाहर और जीतेगी वो अंदर। महेंद्र पाटिल सतीश पाटिल के बीच कांटे के टक्कर का मुकाबला है और दोनों टीमों को सूचना अपना 12 प्रतिनिधि कमेंट बॉक्स में भेजिए। गोवर्धन पालेकर यहां मौजूद है। मंगल मूर्ति के काफी जबरदस्त शख्सियत असुर गांव के यहां मौजूद है, लेकिन हम विनती करते बलोली पहन के यह मौजूद है। वहां हमारे पालेकर साहब मौजूद है और गोवर्धन दादा ने कह दिया सत्यन माधुर का ऐसा टाइम पास मुझे नहीं लगता है, लेकिन डू और डाई, जीतेगी वो टीम अंदर, हारेगी वो टीम घर के अंदर। मुकाबला होगा अक्षय जो जीतेगा उसका मुकाबला होगा नीलेश पाटिल की सेना अक्षय स्मृति मरोई विंदने टीम के खिलाफ। लेकिन दोनों अंपायर पहुंचे, भाग मारे और भोसले मैदान के अंदर सलामी बल्लेबाज दीपक पाटिल और उनके साथीदार संजय भाई, जिन्होंने काफी कमेंट्री में अपना दबदबा निर्माण किया है। भारतीय जनता पार्टी के युवा नेतृत्व में वो काफी माहिर है, लेकिन पहला मैंडेटरी पावर पे है। खुद कैप्टन महेंद्र पाटिल कवर के क्षेत्र में है। एक पॉइंट, एक गली, एक शॉट टर्मैन के ऊपर किशोर भाई है। पहली गेंद, अच्छी बॉल, गेंदबाज या मंगेश शाळुंके के समझने से के बल्लेबाज विकेट कीपर के 10 स्थानों में कोई रन नहीं है। एक मिड ऑफ है, मिड ऑफ के ऊपर हमने पुलिस है सत्यन मात्रे साहब। और ये देखिए विकेट कीपर गलती करे, किशोर भाई ने बैकअप अच्छा किया है, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। सुपर 8 में अगर आर्यन स्पोर्ट आसुरगांव टीम पहुंच जाती है तो दशरथ मात्रे साहब किधर डायरेक्ट एक पीरा मात्रे साहब कुछ भी कर, लेकिन हमें लेके जाओ और स्कोरर के भी लेके जाओ। स्कोर पहुंचा 1 के घर में। दशरथ मात्रे साहब देखिए, खुशी में हंसी चाहिए, लड़की तभी फंसती है जब वो हंसती है। यस, मुझे कुछ भी पैक करके लो, लेकिन लेके जाओ, लेकिन वहां मजा है। एक टाइम सत्यन मात्रे को लेके मत जाओ, लेकिन मुझे लेके जाओ। स्कोर 1, सालुंके तैयार है। लास्ट से हमारे साथ है संडे है, लेकिन परिवर्तन वाली गेंद बाएं हाथ के बल्लेबाज जिन्होंने पिछले मैच में शानदार कारनामा किया था दीपक पाटिल मैन फ्रॉम अम्बिवली के खिलाड़ी पहली दफा गेंद को फेस करेंगे। लेफ्ट आर्म राउंड विकेट, बहुत ही बढ़िया बॉल, गुड लेन स्पॉट के ऊपर गेंद देखी, अच्छी लाइन प्रॉपर लेन के ऊपर ये गेंद थी। डिसिप्लिन देखने को मिल चुका है, अनुशासन गेंदबाजी में था। गेंद सीधी विकेट के ऊपर के 10 स्थान में क्लोज कीपर है महेंद्र पाटिल मैन फ्रॉम मलौली के सुपुत्र के सेना में किशोर भाई वो भी देखिए शॉट टर्मैन के क्षेत्र में मौजूद है। दीपक भाई भी मौजूद है इस बार, देखा जाए। और गई गिरी चंपा उसमें रंबा, देखो बड़े लंबा से मेरा खंबा ठोक। यानी जर हा 1 नंबरचा पारितोषिक मारला तर डायरेक्ट गोवा ट्रिप सर्व आयोजक करते सर्वांच्या माध्यमातून आयोजकांसहित आमचे सन्माननीय दशरथ म्हात्रे साहेब घेऊन जाणार आहेत। म्हात्रे साहेब कुठेही जा, गोवर्धन दादा पण मला घेऊन जा, विसरू नका। आणि धावसंख्या झालेली आहे ती 7। मॉन्टी भाई है, मॉन्टी भाई आपका स्वागत है। 1 बाउंस, that's a 4, that's a 6। फाइनल सीमा एक बार डीजे बादल बैल ने ऐसी दी, आनंद भाई का नाम महाराष्ट्र के अंदर मजबूत है बेटे। हासी खोल, मजा आ जाएगा। छक्के के साथ स्कोर 13 और पहले मैंडेटरी पावर में शिंदे सरकार मानो तगड़ा दिया है, ठोकुम ठोके से कहते हैं। और गेंदबाज मंगेश शाळुंके महंगे साबित है। दीपक पाटिल ने हमला जारी किया और व्यक्तिगत देखा जाए तो दीपक शाळुंके पहुंच चुके हैं।
12 के घर में संजय डंगर इस बार देखा उन्होंने खाता नहीं खोल दिया है, लेकिन 12-13 रन पे स्कोर जा चुका है टीम का। आने वाली 24 गेंदें शेष। संदीप पाटिल साहब और मोंटी कुछ बातचीत करेगी, गाड़ी कैसी टकाटक है। और पवन सर ने इस बार देखा बढ़िया काम किया है। संडे का होगा इस मैदान के ऊपर कारनामा। दीपक शेठ चौहान साहब आदित्य प्रिया लॉजिस्टिक के मालिक, उनकी तरफ से बाइक मिल चुकी है, उनका हार्दिक हार्दिक स्वागत। दत्ता भाई भगत गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए, लेकिन कैसी गेंदबाजी होगी। सामने होंगे संजय भाई, संजय डांगर, एक लोकप्रिय खिलाड़ी, एक लोकप्रिय कमेंटेटर। क्या कारनामा करे, खुद मालिक भी है। ये गुड शॉट और पिच बॉल है, इसको स्ट्रेट ड्राइव खेला है, लेकिन तो मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल। खाता खोला सिंगल के साथ संजय भाई ने स्कोर गया है 14 के स्कोर में 14। आखिरी 14 स्कोर। और आनंद भाई के सुपुत्र देखिए हंस रहे गाली गाली। सभी को सुनील पाटिल फरीद शेख साहब को हाथ मिलाते हुए। और यह रायगढ़ के इस बार देखा जाए आनंद भाई सागर पाटिल को हाथ मिला। कैसा पोपट, कैसा काम है तगड़ा। इस बार स्टंपिंग। फील्डिंग लेजी नहीं चलती। जॉन ड्रोस साहब जी ने कह दिया है मैच को जीतना है तो फील्डिंग इंपॉर्टेंट बात है। 1992 में इंजमाम मुल्क को कैसा आउट किया था, अभी तक दुनिया में किसी ने आउट नहीं किया है। मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल और स्कोर जाएगा 15 के घर में। रवि पाटिल सर और दीपक सर देखिए मैच को देख रहे हैं टकटकी के साथ। लाल टोपी आज भी माथे के ऊपर है, निशानी है हमारी। पहले लाल में ही काम चलता था, लेकिन कहीं प्रेम में फेल हो जाते तो लाल में बेहाल हो जाते थे आदमी। है हंस रहे, इसका मतलब गाल में कुछ काला है। 15 स्कोर उड़ाया, कैच नहीं मिलेगा, कठिन है। नो मैच लैंड में गेंद। मिलेंगे इस बात का मिडान के क्षेत्र में सिंगल चुराएगा और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 16 के घर में। दूसरा ओवर जारी है। दत्ता भगत पिछले मैच के हीरो जिन्होंने हैट्रिक संपादन किए थे। आसमान खाली है। सुनील दादा की हेयर स्टाइल देखिए मानो संजय दत्त की याद आ रही है। बात में दम है सुनील दादा। 16 पे स्कोर। इस बार दीपक पाटिल स्ट्राइक के ऊपर सामना करेंगे दत्ता भगत की चौथी गेंद का। समीरा निधि बलौली पेन टीम और टॉपेज लगा हुआ है, कैच मिलना संभव। ओ गुड कैच। ओ पुलिस साहब क्या कह दिया। पुलिस के हाथों से इस बार देखा जाए कैदी छूट जाता है, उस तरह से गेंद छूट गई है। गुड ट्राई। मुझे लगता है फील्डर है निवृत्ति भोईर साहब, ट्राई अच्छी की थी आपने, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल और स्कोर जाएगा 17 के घर में। आखिरी 2 गेंदें शेष है। दूसरा मैंडेटरी पावर प्ले। आसमान में पंची उड़ रहे हैं और पंची के साथ सिंधे भी उड़ रहा है। 17 स्कोर। बाहर जाएंगे, लगता है कि बाउंड्री होगी। वन बाउंस का कॉर्नर के क्षेत्र में एट्स अ फोल्ड है। आखिरी गेंद शेष 21 पे स्कोर जा चुका है। इस बार संजय भाई के बल्ले से शानदार चौवा मिड विकेट लॉन्ग ऑन के बीच से ऑन साइड के ऊपर। और इस बार बल्ला जल्दी हवा में चला दिया, और लेकिन अंपायर ने वाइड घोषित किया। अतिरिक्त रन मिलेगा, स्कोर जाएगा 22 के घर में। विदाउट लॉस से काम चल रहा है। अंतिम बॉल शेष। और पिछले मैच के बॉलर जो हीरो है नीलेश कार्लेकर, जिन्होंने सुंदर गेंदबाजी की थी। हेमंत केनी की इस बार देखा जाए टीम बाहर चली गई। और सुंदर बॉल, इस बार लाइन देना अच्छी थी। स्टंप के ऊपर से गेंद चली गई। 2 षटकानंतर समीरा निधी बलोली पेंट संघाची धावसंख्या 22 बिनबाद 22। आणि इकडे मात्र बघायला गेलं 11ची सरासरी प्रति षटकामागे चाललेली आहे। 18 चेंडूचा खेळ त्यापर्यंत बाकी आहे।
मैच आहे ती समीर अँड निधी बलवली पेन वर्सेस आर्यन स्पोर्ट असुलगाव. महेंद्र पाटिल आणि सतीश पाटिल यांच्यामध्ये चाललेला द्वंद्व. अभी तक 18 बॉल शेष है. कप्तान किसी को महेंद्र पाटिल इस्तेमाल करेंगे देखना पड़ेगा और 18 गेंदों में कितने रन इकट्ठा करेंगे वक्त बताएगा. लेकिन इस बार हम देख सकते हैं इस बोर्ड के ऊपर तो दीपक पाटिल व्यक्तिगत खेल रहे 14 पे जिन्होंने 6 गेंदों का सामना किया, 2 छक्के और एक बाउंड्री की सहायता से. संजय जी डंगर खेल रहे व्यक्तिगत देखा जाए बाकी 1 चौके और 2 छक्के की सहायता से, बस 2 खाली छक्के और संजय डंगर खेल रहे हैं 1 चौके और 2 सिंगल के साथ. और कहते हैं ना कि जहां तुलसीदास नहीं वहां मजा नहीं है और जहां टीके माली सर मौजूद नहीं है उस टूर्नामेंट में मजा. आइए वेलकम सर, स्वागत और हार्दिक अभिनंदन. माली साहब को देख के ऐसा लगता है कोई गोली भी फीकी पड़ सकती है. नहीं ऐसा नहीं चलेगा. 18 बॉल अभी तक शेष है. हंसी मजाक चाहिए गोवर्धन दादा, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है. चलते मैच के अंदर 18 बॉल शेष है और गोवर्धन दादा सत्यन दादा ये जोड़ी जय वीरू की है और गोवर्धन दादा ने मुझे पहली शाबाश की दी, कड़क कमेंट्री यार. ऐसा क्या चाहिए, बड़े शख्सियत है, चाहे टेंशन कितना भी हो जाए लेकिन दोस्त के पीछे गोवर्धन पाले के जब तक मजबूत है और करोड़ों उंगलियां मिलकर भी गोवर्धन पर्वत उठा नहीं सकती, लेकिन नारायण में एक पर्वत में उंगली उठा दी थी. 18 बॉल शेष. आए तला तालुका की गेंदबाज नीलेश के कारली के बाद ये कारले कर रही है. कड़वा है लेकिन देखता हूं सिंधे सरकार कैसा है. दीपक स्वीप किया गेंद को, पैडल स्वीप. गेंद इस बार स्क्वायर लेग किसी मारेगा के पास पहुंचे. बढ़िया वेलकम, अच्छा थ्रो, बढ़िया फील्डिंग. आसमान खाली है और आसमान में कबूतर उड़ रहे, पूरी तरह से लोग मौजूद है. जब अर्जुन ने प्रण किया था कि मैं जयदत्त का सिर काटूंगा तो उसे गवाह नारायण था, लेकिन रायगढ़ 41 प्रीमियर लीग के लिए विशाल जनसमूह इस टूर्नामेंट इस प्रीमियर लीग का गवाह है. जावेद फरीद साहब और सुनील पाटिल जय वीरू की जोड़ी एक दूसरे के साथ बातचीत कर रहे हैं कि कैसा लग रहा है. एक के सिर के ऊपर बाल है, दूसरे के उड़ गए. 23 स्कोर और गई, लेकिन कैच संभावना मुश्किल है. 1 बाउंस, दैट्स अ 4 संजय भाई. 4 आणि या 4 धावेने संघ पोहोचते 27. आमच्या संजय भाई बद्दल मी एवढाच सांगू शकतो मित्रांनो, आमच्या पेन तालुक्यामध्ये शिंदे सरकार इंग्लिश मध्ये कॉमेंट्री करणारे एकमेव कॉमेंटर संजय भाई आहे. इंग्लिश मध्ये हा काय बोलतो यालाच काय समजतोय काय, कितीतरी मुलांचं उज्ज्वल भविष्य केलं संजय भाईनं, पण हिंदी मध्ये ट्रांसपोर्ट केला कॉमेंट्री मध्ये. बदलाव किसी की हिम्मत नहीं है. लेकिन स्कोर 27 के घर में 27. कारलेकर और कैचेट की मांग, विकेट कीपर लपको कैच. संजय भाई का खात्मा. अपनी टीम के लिए ज्यादा 10 रनों का योगदान दिया 7 बॉल में और देख सकते हैं 27 को पहला विकेट गिर चुका है. समीर एंड निधि बलौली पेन टीम का डू और डाई मैच. और आखिरी इस ओवर की 3 गेंदें शेष. चमकदार क्रिकेट, भव्य दिव्य आयोजन, नियोजन, आसमान खाली है, भरा हुआ मंच और टकाटक आयोजन नियोजन. और नए बल्लेबाज रविंद्र मात्रे. आखिरी इस ओवर की 3 गेंदें शेष. लहू दादा आइए. लहू दादा की उम्र देखिए, कोई भी बोल सकते लहू तो मुझे पसंद है. ठीक है माली सर का देखिए टकाटक एंजॉय. चेहरा प्रफुल्लित क्यों है, खाना उस जमाने का स्टैमिना, ये घूमता फिरता. मुझे लगता है अंडरम में टीके माली सर सचिन कुरंगले ने मुझे बताया कि उनके नेतृत्व में हम बहुत क्रिकेट खेले. अरे था अंडा, मिलती थी बॉयलर, लेकिन क्रिकेट का खेल क्या था. आहा देख टीके माली सर गाली गाली हंस रहे. इसका मतलब पुरानी तस्वीर ताजी है, चाहे पुरानी छोड़ के चली जाती है लेकिन आने के बाद देखने की मजा ही कुछ और होती है. माली सर
गाली गाली हंस रहे, डाल में कुछ काला है। अगली बॉल और लपक लो, छोड़ो मत, कैचेस विन द मैचेस, गुड कैच। चलिए रविंद्र म्हात्रे आल्या पावलीस माघारी। डीजे अंडाले के वापस इस ओवर की 2 गेंदें शेष है। जब मैंने इस बार देखा जाए नए बल्लेबाज कैप्टन सतीश जी पाटिल, मैनबम समीरा एंड निधि बलौली पेंट टीम के कप्तान मैदान के अंदर। रवि पाटिल सर आपका प्लान कुछ अलग है, आप घूम रहे, इसका मतलब मैं जानता हूं, घूमने की दिशा से सब कुछ पता चलता है मैदान क्या होता है। और टीके माली सर हंस रहे, इसका मतलब क्या, पुरानी दारू, पुराना दोस्त। हमें मुझे लग रहा है कि सतीश जी पाटिल टीके माली सर बता रहे 40+ ट्रेन के अध्यक्ष है, हनुमान पाड़ा से बिलोंग करते हैं और माली साहब के ऊपर उनका बहुत प्रेम है। लेकिन आखिरी गेंद शेष, तीसरा ओवर जारी है, स्कोर 31, लॉस ऑफ 2। कार लेकर थोड़ी जड़ में जरूर गेंद थी, रन लेने की गुंजाइश मैंने दीपक, रन होने वाला था लेकिन रन लिया नहीं। वाघमारे का इशारा आया, ओव्हर की समाप्ती, ड्रिंक्स की मांग मैदान के अंदर। धावसंख्या 3 षटकानंतर 31 ला 2 गडी मैदानाच्या बाहेर। समीर आणि निधी बलवली पेंट संघाची आणि या षटकामध्ये 9 धावा आल्यात आणि 2 मालतोटी विकेट घेतल्यात। त्यामध्ये निलेश कार्लेकर, तला का ये पानी है, तला का पानी कुछ अलग ही हो जाता है मानगांव। और इसी के साथ आखिरी 12 गेंदें शेष, जीतेगी वो टीम, खेलेगी अक्षय स्मृति मरोई विंधने। नीलेश पाटिल की सेना तैयार है खेलने के लिए, लेकिन उनके साथ मुकाबला कौन करेगा, महेंद्र पाटिल की सेना या सतीश पाटिल की सेना। और मुकेश सेलटके के साथ एक बड़े शख्सियत जिन्हें देख के हमें वेस्ट इंडीज के कायरन पोलार्ड की याद आते हैं, दादा भोईर मौजूद है। मुकेश सेलटकर को संदेशा दे रहे कि क्या ठोकम ठोक होता है क्रिकेट में, ये संदेशा बता रहे हैं। और मुकेश सेलट के गाली गाली हंस रहा है, इसका मतलब दाल में कुछ काला। दादा भोईर देखिए, दादा भोईर भी हंस रहे, अरे हंसी चाहिए, लड़की तभी फंसती है। मुकेश सेलट को पता है अलीबाग में हंसी में फंसी हो गई। आता आपल्याकडे जवळजवळ 30+ येत आहे आणि 30+ बोलला म्हणजे दारूचा विषय हा येतोच। त्या संदर्भात माझं एक येणारं नवीन गाणं आहे, त्याची एक झलक तुम्हाला ऐकवतो। दारूची नशा करते दशा, तरी ती फेमस हाय, सुख असो की दुःख थोडी घेतल्यावर मस्त टेन्शन दूर जाय। अरे थोड़ी 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 भर गल्लास खाली हुआ, नक्कीच पीने का मजा थोडी भर ना भावा। नक्कीच तुम्ही या, आम्ही भरू। ठीक आहे म्हणी सर हसतात। आणि धावसंख्या 31 ला 2 गडी बाहेर गेलेले आहेत। समीर आणि निधी बलवली पेंट संघाचे शेवटचे 2 षटक शिल्लक। कोटे का दूसरा और पारी का ये 30 बार चौथा ओवर। पारी साहब, सचिन शेठ भोईर साहब पढ़ के इन्हें विनती करते कि हमारे मंच के ऊपर आइए। संदीप पाटिल साहब और सत्यन म्हात्रे साहब, इस बार देखा जाए पूरी तरह लेख का जोखा उनके पास है,
लेकिन फिलहाल 12 गेंदों के ऊपर आक्रमण करना चाहिए, तर्कस में 3 निकालना चाहिए। हमला इंपॉर्टेंट बात है, कुरु क्षेत्र के ऊपर पांडव कौरव का युद्ध हुआ था तो तर्कस से कितने तीर आते थे, हमला इंपॉर्टेंट बात है। लेकिन आए इस बार दत्ता भगत, जिनके इस बार पहले ओवर में 9 आए थे, लेकिन इस ओवर में कितने आएंगे। दीपक इस बार हवाई रूप उछाल दिया, गेंद हथेली में आउट, डिप्स करने के ऊपर सुंदर कैच, आते दत्ता भगत ने चलता कर दिया। पेन की इस बार देखा जाए बड़ी मिसाइल, दीपक पटेल बैक टू द डगआउट डीजे। लपक लिया विलास पाटिल ने ठेम्बोड़े के, और ये सुमधुर संगीत आप सुना। ठीक है मालिक सर, ये आवाज मेरे से मिलता जुलता है, लेकिन किसी का मुझे पता नहीं, लेकिन ये आवाज चलता रहेगा तो मेरा दुकान बंद हो जाएगा। स्कोर 31, दीपक पाटिल एक मैच में अब हीरो है तो अगले मैच में अब जीरो है। कल ही हमारे टीके मालिक साहब जी ने कह दिया क्रिकेट की रीत है, एक मैच में आपको ताली है तो अगले मैच में आपको गाली है। जिस दीपक ने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी, वो दीपक अपनी टीम के लिए 14 रन 15 रन बना के वापस चले गए। नए बल्लेबाज भरत गरत, और आते ही बल्लेबाज इस बार देखा जाए यह गेंदबाज दत्ता भगत ने चलता कर दिया। गोविंद पाटिल मंच के ऊपर हाजिर हो जाए। गोविंद पाटिल का नाम लेने के बाद मुकेश जी गाली गाली हंस रहे, सत्यन मात्रे के बाएं हाथ की कदमी। गोविंद पालेकर को बुला रहे, स्लोवन का प्रयोग, ब्यूटीफुल 6। सेवन रन, विकेट निकालने के बाद हमला किया भरत गरत ने, मैनम खारपड़ा से बिलोंग करते हैं बल्लेबाज, और विकेट कीपर की चतुराई देखी थी, लेकिन ना गेंद को पकड़ सके। सिंगल मिलेगा, बल्ले से रन आई, आवाज हमारे कानों के ऊपर आ चुकी है, लेकिन एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 38। टकटकी के साथ लोग इस मैच का आनंद ले रहे। मुकाबला समीर निधि बलोली पेन बनाम आर्यन स्पोर्ट आसुलगांव, महेंद्र पाटिल और सतीश पाटिल के बीच कांटे के टक्कर का मुकाबला है। और इस बार फुल टॉस गेंद है पॉइंट के क्षेत्र में, फील्डर तैनात, एक सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 39। सुनील दादा पाटिल जावेद फरीद साहब जी की बातचीत करें कि फरीद साहब देखो हमारे साइड में पोपट बैठा हुआ है। 39-39। और मुकेश सेरेडकर इस बार देखा जाए हमारे काइलन पोलार जी ने हम कर ज्यादा भोजन को कह रहे मेरी तबियत कब हो जाएगी, खाना खाना पड़ता है। आओ इस बार का चॉप करने के बाद मारो, अरे मारो यार भाई, निशाना परफेक्ट लगाना पड़ता है भाई के रूप में। शोले पिक्चर में बसंती के ऊपर दादा भोईर धर्मेंद्र निशाना सादा परफेक्ट काम हुआ, निशाना परफेक्ट, सिंगल मिलेगा, स्कोर जाएगा 40। और आखिरी चौथे ओवर के अंतिम बॉल, शेवटचा चेंडू। किशोर भोपी देखिए आज भी युवा यंगस्टर मुझे लग रहा है 28-29 में आधा ही में होगा काम, लेकिन सिंगल जरूर मिलेगा, गेंद गैप में चली गई है। और यही इस रायगढ़ 40 प्रीमियर लीग का जलवा है। और वहां से हम देख सकते हैं दीपक पाटिल साहब और रवि दादा व्हाट्सएप के ऊपर खोल के देख रहे हैं, बता रहे एक दूसरे को हमारे जमाने में चिट्ठी थे, अब लाल मिर्ची हरा डेट याद आ गई तो फेसबुक के ऊपर भेंट, जमाना बदल गया, कलयुग है। देखिए रवि सर ने ताली ठोकी, क्या चाहिए, इंसान अकेला आता और अकेला जाता है, क्या ले गए साथ जो मुल्कों के वाले थे। जब सिकंदर गया दुनिया से तो दोनों हाथ खाली थे, न रे साथी न रे हाथी, तुम्हारा हमारा क्या रहेगा। अरे आदमी की सांस खत्म होने के बाद अपने आदमी पूछते रवि साहब और कितना टाइम जाएगा, म्हणून माणूस जिवंत असतानाच बोला, आपली माणसं काय करतात,
मेळ्यावर त्याला हलवून हलवून उठवलं, तू आता बोलस काय नाही. आता मेलेली माणसं काय बोलतील. ती गेली महिने त्या तारामंडल मध्ये. आखरी गेंदबाज तारामंडल मध्ये. आखरी गेंदबाज धनाजी. स्लॉग हो रहे, डेथ हो रहे, हानामारी का हो रहे, मारो इस जोन में. भरत गरत बोल्ड. बल्लेबाज आ रहे मैदान के अंदर. प्रशांत गावंट. जमाना कुछ अलग था. पहले के जमाने में लोग क्रिकेट के दीवाने थे. 11 खिलाड़ी के पीछे एक एक गांव रहता था. अगर किसी ने मैच उनके हाथ से जानबूझकर चले गए रवि साहब, तो आदमी गांव में 3 दिन आता नहीं था. लेकिन अब व्यावसायिक क्रिकेट हो गया है. पहले मैच जीतने के बाद एक नारा था, मारो मारो, सिक्स मारो, पकड़ पकड़, खींच के पकड़, ये नारा था. लेकिन आप नहीं. पहले मंदिर में जाकर भगवान को नारियल फोड़ते थे, लेकिन आपने अपने पहले पैसों से बाटअप होता है. जमाना बदला हुआ है, कलयुग आया हुआ है. आखिरी 5 गेंदे शेष. गावंट तैयार है. गावंट साहब देखो और मारो. अपील की है, भोसले की उंगली आसमान में खड़ी. पॉपिंग क्रीज से इस बार देखा जाए बल्लेबाज थोड़े से आगे चले गए. बैक टू द इस बार देखा जाए चौथा 5वां विकेट ड्रेसिंग रूम में. 42 लॉस ऑफ 5. और मंच के ऊपर देखिए महाराष्ट्र के मशहूर कमेंटेटर आदरणीय दत्ता पाटिल साहब, जिनकी लयधारी, जिनके बोलने का टेम्पो, जिनके अल्फाज और जिन्होंने भजन में काफी सेवा की. उन्होंने मुझे चाय पीते समय कहा, अमित कुछ भी किधर भी जाए बिल्डिंग में ऊपर चढ़ क्या, लेकिन सम के ऊपर आना चाहिए. सम इज इंपॉर्टेंट बात है. शास्त्रीय संगीत में तुम्हें सम पे आना चाहिए. तुम किधर भी जा सकते हैं, चाहे मेट्रो से अगर बेलापुर जा सकते हैं, फिर मुरबी में आना चाहिए. इंपॉर्टेंट बात है. अशोक भाई देखिए, जो उनके माध्यम से 6 तारीख को बड़ी जंगी है भजन की शरीयत, डबल बारी जिसे कहते हैं. लेकिन 42 पे स्कोर और आखिरी 4 बॉल शेष. बॉल को देखो और बॉल को मारो. इसलिए प्रवीण दुगाड़े हमेशा कहते हैं ना, ठीक है बड़े साहब, देखो जानो परखो और मारो. ये आवाज दूसरा कोई निकाल नहीं सकता, एक ही मात्र ही निकाल सकता है. 42 पे स्कोर. आखिरी 3 गेंदे शेष है. लेकिन क्या गेंदबाजी धाकड़ चढ़े जड़े की, जला रहे गेंदबाजों को. और टॉपेज लगा है. किशोर भाई देखिए, आदई के खिलाड़ी ऑलराउंडर मौजूद है. हमारे गुरुदेव संगीत रत्न केशवराव पाटिल, इनके साथीदार उनके पिताजी थे. आज भी वही आशा, वही उत्साह है. लेकिन अंतिम 2 गेंदे शेष. एक आध तो बड़ा सिक्सर आना ही चाहिए. और देखिए, जिसे शास्त्रीय संगीत में हम कहते हैं ब्राह्मण चाहिए तब मजा आता है. समीर सोमनेसर, इनका आगमन. नॉनवेज और वेज के बीच बातचीत, क्या और चाहिए. आखिरी 2 गेंदे शेष है. कॉकटेल यही चाहिए. मिश्रण इंपॉर्टेंट बात है. पाटिल साहब भी हंस गए. हंसी चाहिए लड़की तभी बसती है. और अरे बाबा, ये तले वाले हैं. 2 तो आदमी तला से लासे, और ये सिंधे आए. 500 रुपए का इनाम पिछले मैच में मिला. इस बार है 500 के पॉइंट में आया है. 2 मॅन सिंधे आणि लासे. ठीक आहे माली साहेब, वडाळ अर्थात तला सोडून वडाळामध्ये आले. दोघांनी सुद्धा काल गाजवलेल्या त्या काळामध्ये हे मास्तर आणि ते तिकडे नोकरीवर. ठोकम ठोक. आखिरी गेंद शेष. पेन टीम का इस बार देखा जलवा मुझे कम थोड़ा लगा है. आसुड़गांव टीम और गोवर्धन दादा देखिए कैसा गाली गाली हंस रहा है. अरे खुली कर 500 मुझे इनाम मिला है. लेकिन उन्होंने दशरथ मात्रे साहब कह रहे, गोवर्धन डरने का नहीं, चाहे कारला हो जाए, गौ हो जाए, पैक पूरा करेंगे.
और गोविंद को लेके जाएगा ना तो और बड़ा मजा आ जाएगा। ये मुकेश हंस रहे, दादा भोईर देखिए कायरन पोलार्ड, आखिरी अंतिम बॉल इस इनिंग की, शेवटचा चेंडू। माली साहब हमारे आएंगे माइक्रोफोन के ऊपर। ये देखिए क्या बॉलिंग की धनाजी जड़े की, व्हाट अ गेंदबाजी, ब्यूटीफुल गेंदबाजी। ओवर की समाप्ति 1 रन देके 3 विकेट हासिल किया। क्या पैनापन, समीर आणि निधी बलवली पेंट संघाची धावसंख्या झाली आहे ती 43 आणि विजयासाठी आर्यन स्पोर्ट आसनगाव संघाला 30 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे। सामना काय रंगस्थितीमध्ये येईल ऐकूया शिंदेची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी। मी मात्र तुर्तास थांबते, लाशेकडे जाते, त्याचं नियोजन बघते आणि येतो पुढची मॅचला। धन्यवाद। नक्कीच अमित दादा, वाह मजा आई भाई। कॉमेंट्री असावी तर अशी, अश्लील पण नाही, मनोरंजन होतंय नक्कीच। काय लाईक, धन्यवाद। या ठिकाणी सर्व उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडूंचं मी सुरेश शिंदे उर्फ शिंदे मास्तर सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांना या ठिकाणी अभिवादन करून सर्वांना या ठिकाणी मी नमस्कार करतो। तर हा नक्कीच, तर याच्या पुढे समीर सोमने सर ह्या इनिंगचे समालोचन करतील। धन्यवाद। आणि टीकेमाने सरांना विनंती असेल की आपण मात्र मायक्रोफोनवर यावं, दोघं जण एक मिळून जरा कॉमेंट्री केलं तर लोकांचा अधिक थोडं शास्त्रीय संगीतामध्ये मजा येईल। आणि आमचे काका इथे उपस्थित टेंबोडे गावचे प्रकाशजी यांचं हार्दिक स्वागत करते। आणि मायक्रोफोनवर आपण डिव्हिड कॉमेंट्री ऐकूया, कारण उत्तला केलकर आणि श्रीकांत नारायणची जोडी असल्यानंतर अधिक मजा येते। त्याचबरोबर समीर सोमने सर, टीकेमाने सर यांची जुबानी ऐकूया। आपण तुम्ही आम्ही सर्व मात्र शिकू शकतो यांच्याकडून। वेलकम माली साहब और सोमने सर, हो जा बल्ले बल्ले, ताड़ ताड़ गेंदबाजी। हॅलो, धन्यवाद अमितजी म्हात्रे। त्याचबरोबर आमचे सन्माननीय सुरेशजी शिंदे सर, सगळ्यांचे वरिष्ठ समालोचक आमचे आदरणीय अलिबागचे काका म्हात्रे सर देखील उपस्थित आहेत, लक्ष्मणजी लासे आणि स्वतः दशरथजी पाटील। अर्थातच शब्दांचा भांडार विविध रूपाने लोकांपर्यंत ते पोहोचतात आपल्या समालोचनाच्या माध्यमातून। रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, खजिनदार, सल्लागार आता कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वतः बसलेले आहेत। अर्थातच टिके माळी सर, रायगड भूषण टिके माळी सर। जी उपमा अमितजींनी केली, खरं तर बुवा असते तर छान म्हटले असते की त्यांचा काली 1 की काली 2, म्हणजे वरचा स्वर कितवा असतो तो मला ठाऊक नाही, त्यांनी परफेक्ट ओळखला असता। बुवांची आठवण का, कारण टिके माळी सर असल्यानंतर बुवा बाजूला असले की एक वेगळी मजा, एक वेगळाच आनंद असतो समालोचनामध्ये। त्यांनी अगदी अचूक सांगितलं असतं की अमितजी म्हात्रे यांचा आवाज तिथपर्यंत पोचायचा तर कोणत्या पट्टीमध्ये आपण बोलायला हवं। परंतु अनेक प्रकारचे, जसे बॅटर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, बॉलर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तसे समालोचकही वेगवेगळ्या प्रकारचे असतात। आज मला असं वाटतंय की एक वेगळा मिलाप या समालोचन कक्षामध्ये झालेला आहे। अमित पाजींचा तो पहाडी आवाज, त्यांची शायरी, त्यांची उदाहरणं ही काही वेगळीच आहेत, त्याची एक वेगळीच मजा आहे। आज दशरथ पाटील देखील आहेत, एक वेगळंच मनोरंजनासमवेत मी तर म्हणेल की मराठी
या एखाद्या शब्दाला दुसरा शब्द काय असू शकतो, समानार्थी शब्द हा कधी कधी आपल्याला शोधावा लागतो, सुचत नाही. परंतु दशरथ पाटील सर यांना तुम्ही ऐकल्यानंतर ते शब्द आपोआप तुम्हाला अवगत असे होत जातात. हा खरा तर मिलाप आहे. आणि अगदी मी स्वतः टिके माळी सर, म्हणजे ज्यांना पाहून ज्यांना ऐकून या समालोचन क्षेत्रामध्ये आम्ही पावलं टाकली, टिके माळी सर असल्यानंतर मला असं वाटतं की निवेदन आणि सखोल ज्ञान, एखाद्या माणसाला अगदी कुरवाळत जर का एखादा विषय पटवायचा असेल अगदी व्यवस्थितपणे, तर मला असं वाटतं टिके माळी सरांपेक्षा कोणीच नाही. धन्यवाद समीर. खरं तर आम्ही जुने कॉमेंटेटर आहोत, म्हणजे हे 40+ मध्ये आम्ही गेलेलो आहोत. वय पण आता आमचं 50 साठी फक्त 1च वर्ष बाकी आहे, म्हणजे 49 आमचं वय आहे. दशरथ मात्र साहेब सांगतायत 40चेच दिसताय तुम्ही, परंतु आमचं वय आता 49 झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्याकडे असलेले शब्द, तुमच्याकडे असलेली वाक्यरचना, तुमच्याकडे असलेलं ज्ञान हे जेव्हा समालोचनामध्ये परिवर्तित होतं तेव्हा तुमचं समालोचन ऐकायला एक वेगळीच मजा येत असते. आणि मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये, मोठमोठ्या मॅचेसमध्ये आम्ही तुमचं समालोचन ऐकलेलं आहे. त्याबद्दल समीर सोमणे तुमचं अभिनंदन पण, आणि या रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत पण. दशरथ पाटील साहेब जेव्हा जिथे बसलेले असतात तेव्हा एक वेगळा आनंद असतो, एक वेगळी ऊर्जा असते. आणि आज सगळी कॉमेंटेटरची मांदियाळी जमलेली आहे. काका मात्रे साहेब तिकडून अलिबागवरून, तळ्यावरून, सुरेश शिंदे साहेब तुम्ही कर्जतवरून, मी रसायनीवरून, असे वेगवेगळ्या भागातून, आणि अमित पाजी पेणमधून, म्हणजे सगळ्यात बहुतेक तालुक्यातून सगळी मंडळी आलेली आहे. आणि आपण जरी 50कडे जात असलो, म्हणजे मी जरी जात असलो तरी 60 वर्ष उलटून गेलेले आमचे आदरणीय दशरथ पाटील साहेब, काका मात्रे, शिंदे सरकार, हे सगळे सिनियर कॉमेंटेटर आपले इथे बसलेले आहेत. आणि मॅच पण तेवढीच चांगली आहे. 29 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. अशा वेळेला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली, हे सगळे अनुभवी खेळाडू आहेत. या अनुभवी खेळाडूंमध्ये लो स्कोरिंग मॅच असू द्या किंवा हाय स्कोरिंग मॅच असू द्या, मॅच ही टफ होणारच आहे. ही काळ्या दगडावरची ही सफेद रेग आहे, आणि ही रेग बघूया तशी अबाधित राहते की नाही. मंगेश साळुंके ज्यानं 1 चेंडूचा सामना केलेला आहे, 0वर खेळतात. आणि दत्ता भगत सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडमध्ये उभे आहेत नांदगावचे. हो हो हो, काय फटका मारला, स्टायलिश फटका. मात्र गोलंदाज हुशार निघाला, क्षेत्ररक्षण सजवलंय, धावचीची शक्यता आहे. मात्र वाघ मागे लागावा तसा धावत सुटला तो दत्ता भगत. दत्ता भगत म्हणजे नांदगाव क्रिकेटची आन बान शान. चाफेकर बंधू किंवा नंदादेवी नांदगाव या नावानं नांदगाव टीम बऱ्याचशा मैदानावर उतरताना आपण बघितलेलं आहे. अशा गावातून बिलॉंग करणारे दत्ता भगत धावत सुटले. 2 धावा त्यांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत. हा चेंडू, हो हा चेंडू पायात टाकलेला, फ्लिक केलाय, सरळ जातोय मिड विकेटमध्ये. सतीश पाटील यांच्या हातामध्ये. स्वतः कर्णधार चेंडू उचलतायत, चेंडूची फेकी करतायत, तोपर्यंत धावा मिळते ती 1. एकूण धावसंख्या पोचते ती 4. शांत क्रिकेट. आर्यन स्पोर्ट्स असुडगाव वर्सेस समीरा अँड निधी 11 बळवली पेण, असा हा सामना आपण पाहतोय. अस्तित्वाची लढाई आहे. आता नॉकआउट मॅचला सुरुवात झाली आहे. लीगच्या ज्या महत्त्वाच्या मॅचेस, ज्या हरलो तरी चालत होतं किंवा जिंकलो तरी ठीक होतं, याच्यापेक्षा आता नॉकआउट मॅचेसला सुरुवात झालेली आहे. आणि या नॉकआउट मॅचचा आपण सगळेजण इथे आनंद घेतोय. हा चेंडू बिरकावायचा होता, लेग स्टंपच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा समांतर हात करतायत जमिनीला. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. या एका सिंगलनं 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत संथ गतीनं. खरं तर 8.33च्या सरासरीनं धावायचं आहे ते फलंदाजांना. धावा मात्र थोड्या येत आहेत. आणि हा चेंडू, सुंदर चेंडू, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आणि समीर, अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे प्रशंसनीय आहे. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू कदाचित असेल दीपक पाटील यांचा. दीपक पाटील तयार आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फक्त 4-5 पावलांचा रनअप आहे. बघा, जेव्हा आपलं वय वाढत जातं तेव्हा आपलं जे एक्सपिरियन्स आहे तो सगळेजण पणाला लावतात. स्पीडपेक्षा टप्प्यावर नियंत्रण आणि टर्नवर नियंत्रण आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. हा चेंडू
शॉर्ट पिच चेंडू होता सरळ यष्टीरक्षकाच्या हातात येतोय. जोरदार अपील केलाय पंचांवर, कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाहीये आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फक्त 5. काय वाटतंय तुम्हाला, ही सुरुवात संथ आहे की सावध आहे? खरं तर ही पॉवर प्लेचं षटक होतं. समोर टार्गेट 44 आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी अशा पद्धतीचं षटक येणं फार गरजेचं होतं. जे षटक त्यांना बूस्टअप करेल, कारण 44 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जरी आपण 40+ म्हणत असलो तरीसुद्धा त्यांच्यासाठी देखील धावसंख्येची आकडेवारी तीच आहे. 10 म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे 10 आणि हे आपण टार्गेट पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये 44 म्हणजे 6 कमी. थोडक्यात गोळाबेरीज या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर त्या दृष्टिकोनातून पहिलं ओव्हर जी होती दीपक पाटीलची, त्या ओव्हरमध्ये दीपकने फक्त 5 धावा दिल्यात. जमेची बाब एवढीच आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, आर्यन स्पोर्ट्स आसोडगाव टीमसाठी, की अद्याप एकही विकेट गेलेला नाहीये. म्हणजे उर्वरित 4 षटकांमध्ये हे सलामीवीर जे आक्रमक आहेत म्हणूनच त्यांना धाडलेले आहेत, ते आक्रमण करू शकतात. नाही म्हणजे मी तेच विचारलेलं की ही सुरुवात त्यांची चांगली आहे की सावध आहे, आणि नक्कीच आपण म्हणाला ती सावध सुरुवात आहे. क्षमता आहे षटकार चौकारांची, मात्र त्यांना माहिती आहे की जर विकेटवर थांबलो तर ऑटोमॅटिकली नंतर रन येतील. कारण पहिला जो गोलंदाज दीपक पाटील आहे हा एक सरस गोलंदाज आहे, तिखट मारा करणारा गोलंदाज. टप्पा त्याला अचूक मिळालेला. अशा गोलंदाजावर प्रहार करण्याच्या ऐवजी त्यांनी प्रयत्न केला सिंगल डबलचा. आपण बघू शकतो स्क्रीनवर आमचे दशरथ पाटील साहेब आणि पाजी बसलेले आहेत, त्यांच्या बाजूला आमचे प्लेयर सुद्धा बसलेले आहेत, अशोक पालेकर साहेब बसलेले आहेत. हे सगळे आनंद घेत आहेत या मॅचचा. आमचे अनिल दादा तर पहिल्या दिवसापासूनच आम्हाला त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर दशरथ म्हात्रे साहेब इथे बसलेले आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेल सरचिटणीस म्हणून आपल्या परिसरामध्ये काम पाहतात, त्यांचंही आपण स्वागत करूया. आणि हा चेंडू, हो हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. या चेंडूवर सिंगल घेतलेली आहे, दुसरी घेण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मंगेश साळुंके यांना मिळते. या सिंगल रन हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 6. नितेश पाटील आणि आदरणीय शिवाजी पाटील धरण्याचे आमचे पाहुणे, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. आलेले आहेत मला असं वाटतं पाहुणे नितेश पाटील आणि शिवाजी पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी या व्यासपीठावर येऊन गेलेली आहे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा. मात्र मंगेश साळुंके काय करतोय तर सावध पवित्र त्यानं घेतलेला आहे. 3 चेंडूमध्ये एका धावेवर खेळतायत ते दत्ता भगत. खरं तर दत्ता भगत हे एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून गणले जातात. 48+ आहेत ते, 48 वर्ष त्यांचं कंप्लीट झालेलं आहे आणि असा हा फलंदाज मैदानात उतरलेला आहे. कारण आपला नियमच तसा होता की सलामीला 48+ खेळाडू आलाच पाहिजे आहे. आणि एक सिंगल त्यानं काढून आता स्ट्राईक रोटेट केलेला आहे तो मंगेश साळुंके यांच्यासाठी. कित्येक 48+ जे खेळाडू सलामीवीर आलेत, मी ज्या दिवशी समालोचन करण्यासाठी आलो, असुराम गरत, जरीमरी नागाव टीमचे, काय आक्रमक फलंदाजी त्यांनी केली लेफ्ट बॅटर म्हणून. असे अनेक खेळाडू असतील. तुम्ही या स्पर्धेमध्ये योगेश पवारला देखील खेळताना पाहिले. या स्पर्धेमध्ये 5 अर्धशतकं देखील झालेली आहेत. म्हणजे 40+चा हा नुसता स्टॅम्प आहे, बाकी खेळ तसाच चालू आहे. उलट चांगला, अजून चांगला त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो 40+ रायगड प्रीमियर लीग मध्ये. बघा फटका, देखणा फटका, टायमिंग आणि ताकद यांचा सुरेख मेळ असलेला हा फटका. आणि हा असा कव्हर ड्राईव्ह तुम्हाला किती दिवसातून बघायला मिळत असेल बघा. डोळ्याची पारणं फेडणारा हा फटका मारला तो फलंदाज मंगेश साळुंके यांनी. चौकार, अफलातून फटका, जागा बनवली, टायमिंग काय जुळवलं बघा. बऱ्याच जणांनी हा चेंडू सोडून दिला असता, कदाचित वाईट म्हणून चला सोडून द्यावा, परंतु नाही, बॅट पर्यंत पोचले, म्हणजे चेंडू पर्यंत बॅट त्यांची पोचली आणि चौकार ठोकला. 48+ आपण म्हणत होतो दत्ता, मात्र गोलंदाज सुभाष शिंदे हेही वर्सोईचे हे गोलंदाज हेही 48+ आहेत. म्हणजे अजूनही 50शी आलेली आहे, परंतु दिसत नाहीये त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बॉडी लँग्वेजवर. सडपातळ असा त्यांचा बांधा आहे, फिटनेस मस्त त्यांनी ठेवलेला आहे तो शिंदे सरकाराने. शॉर्ट पिच, चेंडू तटावला, हवे ते चेंडू आणि हा झेल पकडला जातोय, मासा गळाला लागला, फलंदाज बाद मंगेश साळुंके.
लागेल. आसुडगाव टीमला थोडं जलद गतीनं धावावं लागेल, नाहीतरी आसुडगाव मधूनच बऱ्याचशा बस धावतात. आता त्यांना खूप मोठा डेपो आहे तिथे, आसुडगावच्या बाजूलाच बस डेपो आहे आणि त्या डेपोमधून नवी मुंबईच्या बऱ्याचशा बसेस धावत असतात. बाजूला एक्सप्रेस वे पण आहे आसुडगावच्या. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन आणि लेंथ त्यांनी ठेवलेली आहे. हे षटक चांगलं आहे. पहिलं षटक 5 धावा देऊन गेलं, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा, म्हणजे चांगली सुरुवात गोलंदाजांनी केलेली आहे. खरं तर ही पॉवर प्लेच्या षटकांमध्ये बऱ्याचशा वेळेला फलंदाज जास्त धावा जमवतात, मात्र इथे वेगळं चित्र बघायला मिळालं, वेगळं चित्र पाहायला मिळालं. गोलंदाज हावी झालेले आहेत ते फलंदाजांवर. गावदेवी चषक धरणा नाईटचे आयोजक आदरणीय नितेश शेठ पाटील आणि शिवाजी शेठ पाटील व्यासपीठावर बसलेले आहेत. मॅचचा इथे मनमुराद असा आनंद घेत आहेत. बाजूला दशरथ म्हात्रे साहेब ही बसलेले आहेत. आमच्या अनिल दादा पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. दशरथ पाटील जे उत्कृष्ट असे कराव्याचे समालोचक आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते एक विनोदी समालोचक किंवा सगळ्यांना मजा आणणारे समालोचक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या बाजूला पाजी आपले बसलेले आहेत, अमित म्हात्रे. या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मागे काका म्हात्रे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आमचे शिंदे सरकार सगळे समालोचक ज्यांना आपण म्हणतो ते सुरेश शिंदे बसलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सामनाला जरा स्पीडअप केलं तर बरं होईल. पंचांना विनंती आहे की आपण थोडंसं वॉर्न करा खेळाडूंना. सतीश पाटील साहेब जरा स्पीडअप करा. चला, एक सामना बाकी आहे. विनंती आहे अंपायर्सला आणि खेळाडूंना देखील की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 18 चेंडू शिल्लक आहेत, धाबा करायचे त्या मात्र 32. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीने. दर अगदी एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि या 32 मधून 8 संघ हळूहळू पुढे चाललेत. मागे आजचा दिवस आहे तो मात्र 7वा. उद्या या स्पर्धेतील लीग स्टेज मधला 8वा दिवस असेल आणि रविवारी आपण सुपर 8च्या लढती खेळू. चला, मॅच चालू करा. 18 चेंडू मध्ये 32 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामागे 10.67 का जमेल. 10-11 10-11 अशा धावा आल्या तरी होऊ शकतात. मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत पुन्हा एकदा दीपक पाटील. दीपक पाटील यांचा हा चेंडू भिरकावलाय, स्क्वेअर लेग मध्ये जातोय. 1 धाव तर घेतलेली आहे आणि मला असं वाटतं एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. सिंगल रन. या सिंगल रन 13 धावा धावफलकावर लागतात अजूनही जिंकण्यासाठी. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. आसुडगावच्या बाजूला एक्सप्रेस वे या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला आणि त्याची सध्या नितांत गरज आहे. ते आसुडगाव या टीमला देखील मच्छिंद्र पाटील सरांचं देखील इथे आगबड झाले. आज मला असं वाटते खूप मोठा मिलाप आहे. आज खूप मोठा मिलाप आहे. मगाशी वेगवेगळ्या शैलीचे आपण बोललो, आता वेगवेगळ्या भाषेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये समालोचन करणारे. आता मला असं वाटतं कॉर्पोरेटमध्ये देखील त्यांनी जावं अशी आमची सर्वांची देखील इच्छा आहे. मच्छिंद्र पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत. जाऊया आपण मॅचकडे. 17 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 31 धावसंख्येची. फार महत्वाचा सामना आहे. सामना पराभूत झाला तर तुम्हाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. सुपर 16, यस, सुपर 16ची मॅच चालू आहे. प्रयत्न चालू आहे, टप्पा पडतोय आणि त्यानंतर अगदी गिरकी घेताना दिसतोय. म्हणजे जी पहिले जी गोलंदाजी असायची की नाही मी माझा टप्पा पकडेल, तिथून बाहेर बॉल वळण देईल, तेच एक बेसिक्स पकडून सध्या गोलंदाजी दीपक पाटीलने संपूर्ण 2 षटकांमध्ये केलेली. मला तर रवी शास्त्री किंवा आपले इंडियन क्रिकेट प्लेअर राजू त्यांची आठवण येते. ऑफ स्पिनर, ते लेफ्टी ऑफ स्पिनर होते. टप्पा पडल्यानंतर बघा कसा बाहेर जातोय चेंडू. असं वाटतंय फलंदाजाला की वाईड आहे, परंतु नाही, करेक्ट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 16 मध्ये 31 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक पाटील तयार आहे. अफलातून भन्नाट गोलंदाजी. हा चेंडू मात्र दत्ता भगतनं भिरकावलाय हवेमध्ये. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि जेल टिपलाय. कॅचेस मीन्स द मॅचेस. पकडो कॅचर जीतो मॅच.
पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळी स्थिती परिस्थिती. दत्ता भगत मात्र निराश अंतःकरणाने मैदानाच्या बाहेर येत आहेत. आपण बघू शकतो ऑफस्टम्पच्या खूप बाहेर चेंडू होता, शफल झालेले. दत्ता बरोबर टायमिंग नाही जुळालं आणि चेंडू गेला हवेमध्ये. झेल मात्र सुंदर टिपलेला आहे. प्रशांत गावंड यांनी झेल टिपला आणि अजून एक गडी बाद झालेला आहे, तो आर्यन स्पोर्ट्स आसुडगाव संघाचा. निलेश कार्लेकर मैदानाच्या दिशेने रवाना झालेले. सुंदर झेल पकडलेला एक निलेश कार्लेकरांनी. आता गरज आहे खरं तर या संघाला ती एका चांगल्या हार्ड हिटरची. सिंगल डबल्स तर पाहिजेत, परंतु एक दोन षटकार चौकार आले तरच या मॅचमध्ये परत येऊ शकते ती आर्यन स्पोर्ट्स आसुडगाव. अन्यथा थोडंसं संकट वाढेल. नक्कीच आता पाणी डोक्यावरून वाहायला सुरुवात झालेली आहे. 15 चेंडू 31 धाबा करायचे तुम्हाला. प्रत्येक चेंडू मागे किमान 2 धाबा. हे समीकरण जर का बांधायचं झालं तर निश्चितच चौकार षटकार मारणं हे फार गरजेचं आहे. आणि आक्रमक पवित्रा कोणाला तरी धारण करावाच लागणार आहे. 2 विकेट 8 विकेट बाकी आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. तुमच्याकडे फक्त 15 चेंडू शिल्लक आहेत. दीपक पाटील जे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत त्यांच्या विरोधात आक्रमण केलं तर उर्वरित 2 षटक टाकणाऱ्या गोलंदाजांवरती देखील दबाव वाढू शकतो. हाच एक विचार करून निलेशने या 3 चेंडूंवरती आक्रमण करायला हवं. पुढे आला, फटका फसला. एक स्वतः गोलंदाज, परंतु दीपक आहे. दीपकनं काय कमालीची कामगिरी केली. अजिबात कोणती संधी देत नाहीये. आणखी एक विकेट दीपकच्या नावावर. अफलातून गोलंदाजी. दीपकचं खरं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. लगातार 2 त्यानं विकेट्स घेतलेल्या आहेत आणि जर का अजून एक विकेट त्यानं घेतली तर नक्कीच हॅट्रिकचा मानकरी दीपक इथे ठरू शकतो. एक आपण नेहमी म्हणतो की पनवेल उरण क्रिकेटचे पॉवर हाऊस पेण संघ पहा इथे दादागिरी प्रस्थापित करताना दिसतोय. खरं तर क्रिकेटचा आपण विचार केला तर या पेण तालुक्याच्या क्रिकेटचा विचार केला तर अनेक विभाग आहेत. पेण पूर्व विभाग, आणखी बरेचसे जे विभाग आहेत तिथलं क्रिकेट एक वेगवेगळ्या स्वरूपाचं क्रिकेट अगदी आपण पाहतो. परंतु पेणच्या स्टेडियम मधल्या ज्या मॅचेस असतात ग्रीन लश आउटफील्डवरच्या पाहायला देखील एवढी मजा येते आणि त्यांची एवढी प्रचंड गर्दी असते तिकडे. सगळे गावच्या गावं तिकडे येतात, आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना सपोर्ट करतात. एक वेगळी मजा. आणि आता सध्याच्या घडीला समीरान निधी बलवली पेण हा संघ मात्र आसुडगाव या संघावरती दादागिरी प्रस्थापित करताना दिसतोय. 14 चेंडू 31 ची गरज. नक्कीच समीर, तिकडे नाईट मॅचला पण खूप मजा असते. प्रचंड गर्दी मैदानावर आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. तेवढेच लाईव्ह प्रेक्षक पण त्या परिसरामध्ये या मॅचचा आनंद घेत असतात. आत्ता कॅप्टन स्वतः मैदानात आलेले आहेत ते महेंद्र पाटील. हो, हाय ट्रिकच्या उंबरठ्यावर होते. मात्र चेंडू जातो मेडन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न होता, मात्र या रिव्हर्स स्वीपच्या मारण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय तो निर्धाव. दीपक पाटील आंबिवली, पेण आंबिवली गावचे दीपक पाटील. हो, जबरदस्त. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दीपक पाटील यांच्यासाठी. काय अफलातून गोलंदाजी केली निर्णायक क्षणी, की ज्या षटकामध्ये हाणामारी होणार असं भाकीत अनेक पंडितांनी केलं असेल, परंतु तिथे ते झालंच नाही. त्याच्या उलट या षटकामध्ये फक्त धावा दिलेल्या आहे 1च धाव आणि 2 विकेट. त्यांचं गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 6 डॉट चेंडू, म्हणजे पूर्ण एक षटकच त्यांनी डॉट टाकलंय. 1च एक्स्ट्रा दिली आणि 6 धावा फक्त देऊन 2 विकेट, म्हणजे 3ची फक्त इकॉनॉमी. झटपट क्रिकेटमध्ये फार फार कमी पाहायला मिळतं. म्हणजे व्हेरी फर्स्ट बॉल एक तर सीमा पार. MRFचा चेंडू असतं तर नक्कीच माफक म्हटलं असतं की बाबा ठीक आहे. खन्नाचा चेंडू असतं तरी माफक म्हटलं असतं. परंतु अशा चेंडू जिथे व्हेरी फर्स्ट बॉल षटकार जातात तिथे अशी गोलंदाजी करणं थोडं कठीण काम आहे. एक आठवण करून देतो, 12 मध्ये 31 पाहिजे. 12 चेंडू 31 करायचेत. अचानक मोपाडा सुप्रीमो ट्रॉफी पेण संघाने एकदा उमेश मांजरेकर सरांच्या संघाला पराभूत केलं होतं आणि त्या टीमचं नाव फणस डोंगरीचा कोणतरी, मलाच वाटते पेणचा खेळाडू. ही जुनी मॅच आहे. जेव्हा उमेश मांजरेकर सर खेळायचे तुम्ही समालोचनासाठी होतात, मला अद्यापही आठवते. आणि तेव्हा पेणच्या संघाने मुंबईच्या संघाची दादागिरी तिथे उलथावून लावली होती. आणि पेण, जिता, रावा या भागातले फणस डोंगरीचा एक गोलंदाज होता. हे असे अमरापूरचे पण होते. हे ज्या परिसरातील म्हणजे पेण तालुक्यातील असं आपण समजूया की त्यांनी तिथे उलटफेर केला होता. मला असं वाटतं की या मॅचमध्ये देखील, कारण कित्येकदा आपण असं होतं ना की पनवेल उरण
रायगड क्रिकेट म्हटल्यानंतर त्यांच्याकडे अगदी कटाक्ष टाकला जातो. अलिबाग आहे, त्याचबरोबरीने अगदी आपण म्हणतोय की पेण तालुका आहे, कर्जत आहे, खालापूर आहे. खालापूरचं रसायनी बेल्ट जिथून आपल्याला दोन खेळाडू असे मिळाले आहेत की ज्यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट RPL जिंकलेली आहेत. म्हणजे अशा काही तालुक्यातील महाडचा काही खेळाडू आहे, अलिबागचा खेळाडू गेल्या वर्षी ते विजेते ठरले RPLचे, त्यांच्या एका खेळाडूने यावर्षी उपविजेते पद पटकावलेलं. म्हणजे रायगडचं एक वेगळ्या स्वरूपाचं क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळते. जसं समालोचनाची मांदियाळी अगदी आज मंचावरती उपस्थित आहे, तशी क्रिकेटची एक मांदियाळी सध्या रायगड 40+ मधून तुम्ही अनुभवताय. हे रायगडचं एक बलशाली वैभवशाली क्रिकेट अनुभवतोय या संपूर्ण स्पर्धेतून. हे सगळे रथी महारथी, सगळे मातब्बर खेळाडू मैदानावर आपण खेळताना पाहतोय. हा चेंडू हो हो हो, क्लीन बोल्ड आनंदोत्सव साजरा करतायत ते गोलंदाज रवींद्र म्हात्रे. आणि का करू नये, निर्णायक क्षणी क्लीन बोल्ड केलेलं आहे आणि अजून एक गडी बाद झालेला आहे. एका मागोमाग एक असे आतापर्यंत 4 गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे ते गोलंदाजांना. बघा कसा चेंडू टाकला तो रवींद्र म्हात्रेंनी, सरळ बुंद्यामध्ये चेंडू टाकला आणि मधली यष्टी वाकवल्यानंतर उंच उडी मारून त्यांनी आपला आनंद साजरा केलेला आहे. अफलातून ना हे सेलिब्रेशन पाहिल्यानंतर असं वाटतंय की वेस्ट इंडिजचे जे उंच पुरे गोलंदाज असायचे, कर्टले ॲम्ब्रोज वगैरे, जेव्हा त्या उंचीवरून गोलंदाजी करायचे तशीच त्यांची देहबोली देखील तशीच आहे. असे वेगवान चेंडू टाकणं आणि त्रिफळाचित करणं याची एक वेगळीच मजा आहे. 13 धावसंख्या, 4 विकेट, 11 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावा करायचे आहेत. जाऊया मॅचकडे. हा चेंडू रवींद्र म्हात्रेंचा, वॉडा कॅच, जबरदस्त झेल. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा किती आनंद ओसंडून वाहतोय. सगळे जण एकमेकांना टाळ्या देत आहेत आणि एकमेकांचं अभिनंदन करतायत. हेच तर एक टीम स्पिरिट. अफलातून गोलंदाजी रवींद्र म्हात्रेनं केलेली आणि पुन्हा एकदा या आंबिवलीच्या खेळाडूंना आपल्या गावाचं पेणचं नाव रोशन केलं. काय जोरात मारलेला चेंडू होता, मात्र पटकन झेल टिपला, लगेच उडवला हा चेंडू आणि आनंदोत्सव साजरा केलेला आहे. हा आनंद काही वेगळाच आहे, कारण जेव्हा रवींद्र म्हात्रे मैदानात उतरले असतील खेळण्यासाठी तेव्हा त्यांची लढाई काही या खेळाडूंच्या विरोधात नाहीये. त्यांची खेळाडी स्वतःचीच आहे लढाई, की बाबा मी तारुण्यात असताना कशी कामगिरी करायचो, मी धावत जायचो, कॅच पकडायचो, मी सहज जाऊन बॅटिंग करायचो, मी सहज जाऊन वेगानं गोलंदाजी करायचो. आता ते मला जमेल का, स्पर्धा खेळतोय मी, जमेल मला, हा एक आत्मविश्वास घेऊन त्यांनी आज गोलंदाजी केली. त्यामध्ये ते सक्सेसफुल ठरले. यस. आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी मात्र इथे करण्यात आलेली आहे मैदानावरती. गोलंदाजाच्या शैलीवरती ते ऍक्शन मात्र घेण्यात आलेली आहे. यस, स्क्रीनवरतीच मात्र तपासले जाईल तिसरे पंच. 10 चेंडू विजयासाठी 31 ची गरज आहे. जावेद फरीद सर मात्र इथे जोडले जातील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. हा जल्लोष, हा आनंद 40+ क्रिकेटचा काही वेगळाच आहे. रायगड 40+ प्रीमियर लीग. चला, जावेद फरीद सर जोडले जात आहेत. स्क्रीनवर बघितलं जाईल आणि मग तपासलं जाईल. परंतु सुंदर, म्हणजे नुसती गोलंदाजीच नाही परंतु त्याच्याबरोबर झेल पण चांगले टिपले गेले. 13 आकडा हा अशुभ आकडा मला असं वाटतोय तो आर्यन स्पोर्ट्स आसुडगावसाठी आहे. 13 या आकड्यावर 4 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. म्हणजे आता अशा खेळाडूची गरज आहे जो तिथे टिकला पाहिजे, जर नांगर रोवून बसला पाहिजे, अगदी थांड मांडून बसणाऱ्या एखाद्या खेळाडूची फलंदाजाची गरज आहे आणि त्यासाठी गेलेले आहेत ते धनाजी जळे. यस, तिसरे पंच. पुढचा चेंडू चालू करा. गोलंदाज रवींद्र म्हात्रे हायट्रिकच्या उंबरठ्यावर स्लो टाकला, चेंडू गेला तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकच धाव मिळते. सगळेजण धावतायत बघा. आता सगळ्यांना स्फूर्ती आलेली आहे, सगळ्यांना एक स्फुरण चढलेलं आहे, एक वेगळं वातावरण ऑटोमॅटिकली तयार झालंय. दीपक पाटीलच्या 2 षटकानं या मॅच मध्ये खरं तर चमत्कार केला. 2 ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या त्या अवघ्या 6 आणि त्याने विकेट मात्र घेतल्या 2. काय गोलंदाजी केली दीपक पाटीलने. पॉवर प्लेच्या षटकापासून फलंदाजांना अजिबात त्याने मुभास दिली नाही, आक्रमण करण्याची संधीच मात्र दिली नाही. 9 चेंडू शिल्लक आहेत, धावा 30 करायचे.
39 पल्ला खूप लांबचा पार करायचा आहे. दिल्ली बहुत दूर आहे. प्रयत्न सुरू आहे फलंदाजांकडून, मात्र टायमिंग बरोबर जुळत नाहीये. क्षेत्ररक्षक धावतायत. आला चेंडू जवळ, मात्र एकच धाव या चेंडूवर मिळते. 1-2 षटकार आले ना या शेवटच्या, मला असं वाटतं 2 चेंडू शेवटचे बाकी असतील या षटकातील. एक जरी षटकार आला तरी एक आशेचा किरण तयार होऊ शकतो, तो आर्यन स्पोर्ट्स आसुडगावच्या बाजूनं. एक षटकार आभार. 2 चेंडूंमागे एक षटकार किंवा एखादा चौकार, जो 22 पर्यंतचं इक्वेशन जर का आलं लास्ट ओव्हर पर्यंत तर मजा येईल. कारण टेनिस बॉल क्रिकेट आहे, बाउंड्रीज एवढ्या मोठ्या नाही आहेत. रायगडचं क्रिकेट आहे. हा चेंडू तर आता तर जुना झालाय, सहजरित्या आक्रमण होऊ शकतो आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन देखील मैदानावरती. या 2 चेंडूंमध्ये एखाद मोठा फटका, चौकार किंवा षटकार हवा बॅटिंग करणाऱ्या टीमला. धीम्या गतीचा बॉल आणि ज्याची आपण अपेक्षा करत होतो तेच आता मैदानात घडलंय. ओव्हर पिच बॉल समोर खेचलाय आणि धनाजीच्या बॅटमधून आला इथे मात्र षटकार. 6 धावा. इतिहासात आपण संताजी धनाजींचं नाव ऐकलेलं. 21 धावा झालेल्या आहेत आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. बघा हळूहळू मॅच आता टर्न होते. सुरुवातीला या मॅचवर कब्जा मिळवला होता तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या समीर आणि निधी बलवली पेणनं. मात्र एका चेंडूनं बघा हे सगळं समीकरण पलटी करून टाकलेलं आहे. एका चेंडूनं समीकरण बदलून टाकलेलं आहे. या चेंडूवर काय षटकार, चौकार, 1 2 3 4 5 6 की मेडन. हो हा पण मारलाय, मात्र हातामध्ये एक्स्ट्रा कव्हर मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज बाद होत आहेत ते धनाजी जळे. एका क्षणाला असं वाटलं की कव्हरच्या वरतून चेंडू चाललाय की काय, आणि जर का कव्हरच्या वरतून गेला असता तर मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमचे देखील धाबे दणाणले असते. काय फटका खेचलाय, परंतु टायमिंग जुळालं नाही आणि वाराही थोडा विरोधात आहे. त्याचा फायदा मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा 23 करायचे. टायमिंग जुळालं नाही म्हणजे जुळवून दिलं नाही गोलंदाजानं. आपण बघितलं त्यानं कसा हात फिरवला, लेग स्पिन पद्धतीचा त्यानं चेंडू टाकला आणि ऑफस्टम्पचे खूप बाहेर चेंडू ठेवला. त्यामुळे फलंदाजाला तेवढासा बॅटच्या पट्ट्यात हा चेंडू आला नाही. आणि अजून एक विकेट जाते ती आर्यन स्पोर्ट्स आसुडगाव संघाची. आता मात्र येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग हा आपला नियम आहे. हे धावा होऊ शकतात. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. एक षटकार, एक चौकार जो तुम्हाला उभारी देऊ शकतो. एका षटकाराने समीकरण बिघडू शकतं फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. आणि पहिल्या 2 चेंडूंपैकी एखाद्या चेंडूवरती जरी चौकार षटकार आला तरी सुद्धा बॉलरवरती दबाव होऊ शकतो. कारण हा जो क्रिकेट आहे, सध्याचं जे क्रिकेट आहे ते फलंदाजांसाठी रास्त क्रिकेट मानलं जातं. पाहूया 6 चेंडू 23 ची गरज. हा चेंडू फुलटॉस काय मारलाय, वा आला तसा धाडला, फक्त टायमिंग दिलं बघा. बॅट उचलून धरलेली मात्र टायमिंग दिला आणि चेंडू हा फाईन लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी. लेट कट आहे हा, लेट ते चेंडू खेळले बघा. हा चेंडू खरं तर लेग स्टंपवर होता, परंतु फक्त दिशा दिली या चेंडूला आणि अकलेनं मारलेला. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवत आहे ते फलंदाज इथे. निवृत्ती महेंद्र पाटील स्वतः कर्णधार. भरत घरत खारपाड्याचे हे गोलंदाज आमचे मनोहर शेठ ठाकूर या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे स्वागत. ओ हो प्रहार केलाय मिड विकेटच्या दिशेनं. उत्तुंग असा लांब षटकार ठोकतायत ते महेंद्र पाटील. आता जिंकण्यासाठी येणाऱ्या 3-4 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 2 देव पाण्यात ठेवलेले त्यांनी. आता देव पाण्यात आता काढण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. बघूया, काही क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल नाही, आय एम पॉसिबल. एक क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीच आहे. क्रिकेटला इम्पॉसिबल हा शब्द माहितीच नाहीये. क्रिकेटला फक्त पॉसिबलच समजतं, शक्यताच आहे इथे. 4 चेंडू 13. रवी पाटील साहेब तिकडे बसलेले इकडे आलेत. मगाशी पण तसंच झालं, इकडे आले आणि त्यांच्या बाजूने सगळं चित्र आलं. मात्र नाही, हा पण खारपाड्याचा पठ्ठ्या परत घरात. काही सहजासहजी मॅच सोडणार नाही. यांनी पण अनेक मॅचेस गाजवलेल्या आहेत, अनेक टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. संदीप घरत ही बघत असतील ही मॅच, भूपेंद्र ही मॅच बघत असतील, वासू पण मॅच बघत असेल आणि 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 आणि
सेफ लँडिंग झाली आहे या चेंडूची, असं वाटलेलं की झेल घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चौकार जाण्याची भीती होती. अशा वेळेला याच तर द्विधा मनस्थितीतून डिसिजन घेणं गरजेचं असतं. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकायला आता 11 धावांची गरज आहे, म्हणजे 2 षटकार पाहिजेत. अनेकांनी इकडे अंदाज देखील बांधले असतील की या चेंडूवरती षटकार की चौकार, कारण आता सगळे अनुभवाचे बोल आहेत ना. असं नाहीये की कोणी नौखा आहे, सगळे 40+ वरती आहेत की या चेंडूवरती एवढ्या धावा येतील. पाहूया कोणाचे अंदाज खरे ठरतायत. 2 चेंडू विजयासाठी 11ची गरज. फुल टॉस 1 तर मिळाली आहे आणि सुंदर क्षेत्रक्षण. 1च धाव. भारत गरज सांगतायत नको फेकू थांब. आता एक्स्ट्रा आपल्याला इथे द्यायचे नाहीये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज आहे. रवी पाटील साहेब हार्ड लक. ही 36वी फेरी आम्ही मोजली तुमची, ही 36वी फेरी. YB पाटील साहेब पण या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं पण आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता 10 धावांची गरज आहे. कठीण आहे, अशक्य म्हणणार नाही मी, पण कठीण आहे. हे नशिबाची साथ असेल, एखादे इलिगल बॉल पडला तर मात्र मजा येईल मॅचमध्ये. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे जे आपण विचार करत नाही तेच नेहमी घडतं. हा चेंडू हो यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. सीमारेषेजवळ चेंडू जातोय आणि हा सामना जिंकलेला आहे तो समीरा अँड निधी 11 बळवली पेंड या संघानं कॅप्टन सतीश पाटील आणि संघ मालक संजय डंगर यांनी विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि आर्यन स्पोर्ट्स असुडगाव आणि दशरथ शेठ म्हात्रे, कॅप्टन महेंद्र पाटील यांना मनापासून धन्यवाद आम्ही इथे व्यक्त करतो. आमचे मच्छिंद्र पाटील इथे आलेले आहेत. मच्छिंद्र पाटील तुमचं मनापासून आपण हार्दिक आम्ही इथे स्वागत करतोय. मच्छिंद्र पाटील